नमस्कार, यज्ञ मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहोत आणि फलटण तालुक्यातील फलटण नगर परिषदचं इलेक्शन लागलेलं आहे आणि माझ्यासोबत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर यांच्या कन्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्या प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार सुद्धा आहेत। ताई, काय सांगाल? सध्या फलटण नगरपालिकेचं वातावरण तापू लागलंय। शमशेरदादा नाईक निंबाळकर तुमचे जे वडील आहेत ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। कसा प्रचार चालू आहे आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? हे बघा, आता प्रचार जो चालू आहे आणि जो वातावरण तापलंय ते आमच्या हिशोबाने चांगल्यासाठीच तापलंय, ते काही वाईट तापलं नाही। आणि आता जसं आम्ही फिरतोय जसं लोकांचा प्रतिसाद येतोय त्याच्यावरनं एवढं तर नक्की कळालंय, फक्त आम्हाला बदल नकोय, इथं राहणाऱ्या ए टू झेड लोकांना बदल हवाय आणि त्यासाठी शमशेरदादा आधीपासून काम करत आलेत, करत राहणार। आणि तसंच रणजित दादा पण आणि तसंच आमदार सचिन पाटील पण करत राहणार। जे तुमचे वडील शमशेरदादा नाईक निंबाळकर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून बरेच वर्ष त्यांनी काम केलंय। जनतेला काय तुम्ही मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात किंवा जनतेच्या काय भावना आहेत, काय सांगाल? जनतांना बदलच हवाय, त्यांना रोड झालेले हवेत, त्यांना स्वच्छता हवी आहे, त्यांना गटर झालेले पाहिजेत, त्यांना तारांगण हवंय, त्यांना वृद्धांसाठी गार्डन हवंय, त्यांना महिलांसाठी जिम हवे, स्विमिंग पूल हवंय। सगळं काम आपण सुरू केलेलं आहे। आम्हाला मत मागायसाठी सांगायची गरज नाही की काम आम्ही सुरू करणार, ऑलरेडी काम आमच्या परीनं जेवढं होऊ शकेल तेवढं सुरू झालेलं आहे, फक्त आता निकालाचीच वाट आहे। तुमचे वडील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, महिलांचे कुठले प्रश्न असे आहेत की तुम्ही ते तुमच्या वडिलांना सांगून पूर्ण करून घेणार आहात, काय सांगाल? आता माझे वडील मागच्या एका ह्याच्यात बोललेले की अभ्यास आलंय, जसं सगळ्यांना आता जसं युपीसी एमपीसी देणाऱ्यांना सगळ्यांना अभ्यासाला लागतं, मग त्यात आपल्या महिला मागं पडतात, त्यांना कुठं जागा नसते जायला, घरी गोंधळ असतो, स्वयंपाक काम असतात, घरची कामं लावतात, त्यासाठी त्यांच्यासाठी अभ्यास आलंय। परत त्यांचं व्यायाम व्हावा, योगा व्हावं, त्यांचं मानसिक आणि शारीरिकपणे सुदृढ राहावे म्हणून त्यासाठी आपण काम करणार आहोत। तुम्हाला विजयाची किती आत्मविश्वास आहे आणि कसा विजय असणार आहे, काय सांगा? आत्मविश्वास तर खूप आहे, पण कॉन्फिडन्स असावा, ओव्हर कॉन्फिडन्स नाही। समोरच्याला कधी कमी लेखायचं नाही, आम्ही कधी कमी लेखत नाही। जर आम्ही कमी लेखला असता आम्ही इथं प्रचार उन्हाचा केला नसता। आम्ही आता फिरतोय, घर टू घर करतोय, कारण की आम्हाला माहितीये ही सगळी माणसं, यांना खरं खोटं ह्यातला फरक कळतो आणि ह्यांना पण बदल हवाय, आम्हाला पण हवाय। आम्ही सत्याच्या बाजूने आहे, आम्ही बदलाच्या बाजूने आहे, तेच आमचं हे हेतू आहे। नक्कीच ह्या होत्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर त्यांच्या कन्या। नक्कीच फलटण तालुक्यातील जे माजी खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, जे पाणीदार खासदार म्हणून अख्ख्या देशामध्ये त्यांची ओळख आहे, त्यांच्या कन्या आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल? फलटण तालुक्याचे जे तुमचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, तुमचे घरातलेच उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार तुमच्या वतीने कशा प्रकारे चालू आहे? निश्चितच खूप चांगला चालू आहे। जिथं पण आम्ही आता लोकांना भेटतोय, लोकांची मतं घेतोय, सगळीकडे अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि लोकांना जसं आपण एवढे दिवस झालं म्हणतोय आपल्याला बदला नकोय, आपल्याला बदलाव घडवायचा आहे, तर लोक निश्चितच सगळ्यांनाच बदलाव आहे। तुम्ही महिलांच्या मुद्द्यांबद्दल बोलला, तुम्ही रस्त्यांचा मुद्दा असू, लाईट लावायचा मुद्दा असू, बऱ्याच ठिकाणी आपल्याला फलटणमध्ये पार्कचा मुद्दा असू, चांगलं शिक्षण संस्था आणायचा मुद्दा असू, चांगली लायब्ररी आणायचा मुद्दा असू, बरेच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला फलटणच्या सर्व मतदारांच्या साथची गरज आहे, त्यांच्या मतांची भरभरून मतांची गरज आहे। त्यामुळे मी एवढीच विनंती करेल सर्व मतदारांना की सर्व आपल्या महायुतीची साथ द्या, आपल्या शमशेरदादांची साथ द्या, रणजितदादांची साथ द्या आणि विकासासोबतच राहावा। माजी खासदार नाईक निंबाळकर यांच्या कन्या आणि त्यांनी सांगितलं की विकासाला साथ द्या, आम्ही नक्कीच जनतेचा विकास करू। आणि माझ्यासोबत आणखी काही नगरपालिकेचे जे नगरसेवक पदाचे जे प्रभाग 13 चे उमेदवार आहेत ते सुद्धा आहेत। दादा, काय सांगाल? तुमचा प्रचार कशा प्रकारे चालू आहे आणि काय लोकांची भावना आहे? प्रचार अतिशय चांगल्या प्रकारे चाललेला आहे। प्रभाग क्रमांक 13 या 13 मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय शमशेरसिंह, तसेच जेंट्स मधून राहुल भैया, तसे महिला मधून आमच्या पत्नी रुपाली सस्ते आणि दुसऱ्या ओबीसी प्रवर्गामधून महिला मोहिनी हिंद्रे
या ठिकाणा पक्षश्रेष्ठीने राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी या सगळ्यांची तर्फे तिकीट दिलेलं आहे. 13 नंबर वॉर्ड हा फलटण मधला एकमेव वॉर्ड असा मोठा आहे की ज्या मतदार वॉर्डामध्ये 4 मतदान देण्याचा अधिकार आहे. 3 नगरसेवकांना, 1 नगराध्यक्षांना. मी एवढंच सांगेन की पूर्वीचे माझे नगरसेवक, माझे मित्रबंधू राहुल भैया यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे या भागामध्ये, ग्राउंड टू ग्राउंड चांगलं काम केलं आहे. त्याच पद्धतीने आता दुसरं की नवीन जे स्वच्छतेची समस्या आहे, महिला जिम असेल, आता जसं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने की रस्त्यांची अवस्था थोडी बिकट आहे, रस्त्यांची अवस्था, गटरांची अवस्था बिकट आहे. या 2 प्रामुख्याच्या गोष्टीवर आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे पाणी कमी दाबाने येतं, महिलेला पहिलं सकाळी उठल्या काय लागायचं तर पाणी लागतं, पाणी जे कमी दाबाने येते त्यासाठी प्रत्येक वॉर्डामध्ये स्वतंत्र टाकी, हे आमदार साहेब, खासदार साहेबांचे नियोजन आहे जल जीवनच्या माध्यमातून, आणि ते आम्ही वॉर्डसाठी करणार आहे. आणि निवडणुकीला प्रथमतः मी एवढंच सांगेल की नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल हे सामान्य घरातले असावे. का तर त्यांना हे नगरपालिकेला कामं काय सांगू शकतात, जर दररोजची कामं असतात ही कामं. जर तुम्ही मोठ्या घरातल्यांना जर काम सांगायचं म्हणलं तर अडचण येते. आम्हाला त्यांच्याविषयी काय म्हणायचं नाही की मोठे बारीक, परंतु या मोठ्या लोकांना जर एखाद्या मोठ्या हे असेल त्यांच्या घरी जायचं, भेटायचं, वेटिंग करायचं आणि त्यांना एखादं काम सांगायचं, हे नागरिकांना बी येतं. नगरसेवक, नगराध्यक्ष सर्वसामान्य त्याला हाक मारता यावे, तेव्हा हे माझं काम करायचे, उद्या मला दाखला पाहिजे, मृत्यू दाखल्याला हे दिलेलं आहे, तेवढी जन्माची नोंद करायची, सहज काम सांगते तर सुलभतेने काम हवं. हे नगरपालिका, नगराध्यक्ष, नगरसेवक पद मिरवण्यासाठी नाही, ते काम करण्यासाठी, ग्राउंडचं काम करण्यासाठी. की अगदी एखाद्याला रस्त्याला उचलून सांगितलं ते आमच्या इथं बाबा कचरा पडलाय, ढिगारा पडलाय, राग यायची काही कारण नाही, लगेच तेव्हा ते. आणि ह्याच वॉर्डातलं नाही, 13 नंबरच नाही, 10 नंबर मधले सगळं, 8 नंबर, 7 नंबर, कुठल्याही शाळेतलं ज्यावेळेस तुम्ही स्वामित्व स्वीकारले वॉर्डचं, नगरपालिकेत काम करायला स्वीकारलं, त्यावेळेस असं नाही चाललं की 13च काम करेल, 12च करेल, 10 करेल. संपूर्ण असे 27 शिलेदार आणि आमचा कॅप्टन माननीय शमशेर सिंह असे आम्ही सगळे बहुमताने चांगल्या लीडने निवडून, एवढीच मी खात्री देतो. माईक माझ्या ह्यालाच राहील. दादा आपलं नाव सांगा. मी राहुल भैया निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती उभा आहे. माझं चिन्ह आहे गड्या. एकंदरीत तुम्ही सकाळपासून प्रचार करताय, लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद भयंकर चांगला आहे. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? आता मुद्द्याच मुळात कसं स्वच्छता वगैरे जे काय आहेत, आता म्हणजे रोडचा एक विषय काय, म्हणजे ह्या प्रभागात बऱ्यापैकी कामं झालेत, पण गावात जे शहराची एवढी बिकट अवस्था आहे रोडची की अक्षरशः आता किती वेळ तरी बाईट मध्ये असं ऐकायला मिळते की मणके गेले, म्हणजे कुणाची काय काय समस्या आहेत, ते भरपूर काम आहेत. समस्या पाणी दूषित आल्यामुळे. आरोग्याच्या काय काय समस्या आहेत तुमच्या वॉर्डमध्ये? आमच्या वॉर्डमध्ये आता मी गेले 9 वर्ष काम करतोय या वॉर्डमध्ये. बऱ्यापैकी मी या वॉर्डमध्ये 6 कोटीची कामं केले. काय काय कामं केले? आता मी इथं 3 बगीचे दिले तिथं. बऱ्यापैकी रोडची कामं झालेत. मी इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हॉल मंजूर करून दिला, महिलांसाठी जिम्नॅस्टिक हॉल मंजूर केलाय. परत इथं अंडरग्राऊंड गटर जास्त, म्हणजे 90% या प्रभागात मी गटरच ठेवलं नाही, अंडरग्राऊंड गटर सगळे व्यवस्थित पूर्ण केलेले आहेत. काही भागात पाण्याचे लाईन राहिलेत, पण म्हणजे अशा विद्यानगर घ्या, महाराज मंगल कार्यालय घ्या, तुमचं हडको कॉलनी घ्या, गोळीबार मैदान घ्या, इथं पाण्याच्या समस्या होत्या त्या आपण पूर्ण पाण्याच्या समस्या कम्प्लीट केलेल्या आहेत. काही आता 20-25% राहिले ते आम्ही आता पुढच्या वेळेस निवडून आलो, आम्ही तिघं मिळून सगळे हे काम पूर्ण करू. नक्कीच हे होते नगरसेवक पदाचे उमेदवार. दुसरे आपले तिसरे उमेदवार आहेत. ताई आपलं नाव सांगा. नमस्कार, मी सौरूपाली अमोल सस्ते. काय सांगाल, तुम्ही सकाळपासून अतिशय मोठ्या उत्साहात प्रचार करताय, काय लोकांची भावना आहे आणि लोकांचे काय विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात, कशा प्रकारे निवडणूक सामोरं जाणार आहात, काय सांगा? सकाळपासून नाही सर, आम्ही गेले 4 दिवस झाला प्रचार करतोय. त्या 4 दिवसाच्या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला एक चांगले अनुभव आले, सगळ्यांची साथ आम्हाला आहे, प्रतिसाद चांगला आहे. त्याचबरोबर ज्यांच्या काही थोड्याफारच अडचणी आहेत त्या आम्ही नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत. निवडून आल्यानंतर त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत. आता तुम्ही दीदींना प्रश्न विचारला होता की तुम्ही युवांसाठी, महिलांसाठी काय करणार आहे, तर आमच्या दादांनी काय केलेलं आहे, रणजित दादांनी उमेदवार देताना ह्याच्यामध्ये 4 ते 5
अशा तरुण मुलींना उमेदवारी दिलेली आहे, तरुण युवा पिढीला उमेदवारी दिलेली आहे, ज्यासाठी की त्या तरुणांसाठी काम करतील, त्याचबरोबर महिलांसाठी काम करतील, इतर वृद्धांसाठी काम करतील, असे धडाडीचे कार्यकर्ते, नेते, उमेदवार त्यांनी आम्हाला दिलेले आहेत, हे मी सांगेन. त्याचबरोबर आमचं जे विजन आहे ते पूर्ण पलटण स्वच्छ करण्याचा, सुधारण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुम्ही महिलांचे प्रश्न असतील, युवांचे प्रश्न असतील किंवा तरुणांचे प्रश्न असतील त्याच्या विरुद्ध कसा आवाज उठवणार आहात? त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पहिल्यांदा आम्ही सगळे मिळून ग्रुप करून त्या कशा कशा सोडवता येईल त्या माध्यमातून जाऊन काय काय करता येईल हे करून आम्ही त्यांचे प्रश्न सोडवू पहिल्यांदा. त्याचबरोबर तरुण पिढीला एकत्र घेऊन त्यांच्या महत्वाच्या ज्या अडचणी आहेत की बाबा, मग त्यांच्या आता सांगितलं की अभ्यासाला आहे किंवा तरुणांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा, कॉलेजेस, हे सगळं तयार करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच हे होते प्रभाग क्रमांक. आपलं नाव सांगा. मी मोहिनी मंगेश शिंदे, वॉर्ड क्रमांक 13 मधून मला दादांनी संधी दिलेली आहे. तर ते जे महिलांचे प्रश्न आहेत किंवा स्वच्छतेचा प्रश्न आहे, किंबहुना बऱ्याच ठिकाणी महिला शॉप चालवतात, दुकानदारी त्यांची असते, तर तिथून त्यांना कुठे वॉशरूम नाहीये, येण्या जाण्याची सुविधा कमी पडते, तर त्याच्यावर भर देण्याचा आपला विचार आहे. नागरिकांचे महत्वाचे प्रश्न असतात. नगरपालिका म्हटले की लाईट असेल, पाणी असेल, रस्ता स्वच्छता, असेल. गटार. तर तुम्हाला लोकांनी संधी दिली तर तुम्ही कसं काम करणार आहात? त्यांच्या सगळ्या अडचणी आधी समजून घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचाच प्रयत्न करणार आहोत आणि सोडवले जाणारच आहे. कसा लोकांचा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला? आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. लोकांना पण बदल घडवायचा आहे. लोक आपण होऊन आम्हाला सांगत आहेत की आम्ही तुम्हाला संधी देणार आहोत, तर त्या संधीचं आम्हाला सोनं करून दाखवा. नक्कीच दादा, आपलं नाव सांगा. मी रियाज इनामदार, मुस्लिम ओबीसी संघटना फलटण तालुका अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचा तालुका अध्यक्ष आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार राहुल भैया, सस्ते वहिनी, हेंद्रे वहिनी आणि फलटण नगर परिषदचे नगराध्यक्षपदी शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार आहेत. मी गेले अनेक वर्ष स्वर्गीय लोकनेते हिंदरावजी नाईक निंबाळकर यांच्याबरोबर काम करत आहोत. हिंदरावजी नाईक निंबाळकर आशीर्वाद, शमशेरसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर व आपले लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून फलटण तालुक्या शहरामध्ये विकास हे मी सांगणं योग्य नाही. विकास काय आहे आणि काय होणार आहे हे जनतेला आता कळायला आहे. गेले अनेक वर्ष विकास रखडलेला होता. या वर्षभरात आमदार सचिन पाटील साहेबांनी 100 कोटी निधी आणला. म्हणजे स्टँड असो, बाहेर साईडचे गटर असेल, लाईट्स असेल, ड्रेनेजचे असेल, रोडचे असेल. प्रभाग फलटण शहरामध्ये 27 उमेदवारांना ह्या गोष्टीची कल्पना की विकास काय होणार जनतेला माहिती आहे. आज हिंदरावजी नाईक निंबाळकरच्या माध्यमातून मुस्लिम समाजासाठी दर वर्षी ईद दिवशी दूध वाटप, मिठाई वाटप, गोरगरीब जनतेला हिंदराव नाईक निंबाळकरच्या माध्यमातून शमशेरसिंह नाईक निंबाळकर व आपले पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुरक्षेचं सामान असेल, गोरगरिबांना किट असेल, ते आज सर्व धर्म समभाव मानणारं नेतृत्व आहे. 18 पगड 12 बदलू ते सर्व ओबीसी बांधव त्यांच्याबरोबर आहेत, कायम राहणार. मी ह्या भागातील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. त्यांच्याबरोबर ह्या वार्ड प्रभाग क्रमांक 13 मध्ये फिरतोय. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तिन्ही उमेदवार चांगलेत. मी सर्वांना आव्हान आणि विनंती करतो की येत्या नगरपालिकेला नगराध्यक्षपदी शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळावर बटन दाबावं. अमोल सस्ते यांची मिसेस उभी राहिली, कमळावर बटन दाबावं. हेंद्रे यांची खून आहे, कमळ यांच्यावर बटन दाबावं. आणि आमचे युवा नेते जे फलटण नगर परिषदचे मागच्या नगरसेवक होते राहुल भैया, त्यांचं नेतृत्व, त्यांचं काम प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी सकाळपासून फिरतोय, बघतोय. फार सुंदर काम आहे त्यांच्या बी. रक्तामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर अब्दुल कलाम असो, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व उमेदवारांच्या मनात धनामध्ये सर्व समाज, सर्व धर्म समभाव एक नेतृत्व चांगलं आहे. मी सर्वांना या भागातील मतदारांना आव्हान करतो की येत्या नगरपालिका इलेक्शनला तुम्ही घड्याळ आणि कमळाच्या बटन दाबून सर्व पक्षीय सर्व आमचे उमेदवार विजय करावे एवढं बोलून 2 शब्द संपवतो. या ठिकाणी 3 कमळ आणि 1 घड्याळ राहुल भैया निंबाळकरांचं घड्याळ आहे, सस्ते वहिनी हेंद्रे वहिनींचं कमळ आहे आणि रणजित नाईक शमशेरसिंह नाईक निंबाळकरांचं कमळ आहे. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे गेले अनेक वर्ष फलटण तालुक्या शहरात एक मुस्लिम समाजासाठी
आमचे स्वर्गीय लोकनेते इंद्राव नाईक निंबाळकरांचं स्वप्न होतं की शादीखाना करायचा, आणि ते स्वप्न फलटण तालुका शहरातलं सर्व मुस्लिम बांधवाचं रणजित नाईक निंबाळकर, शमशेर नाईक निंबाळकर व आमचे आमदार सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून ती स्वप्न पूर्ण होते. मला एवढा आनंद वाटतो बोलताना की जाधववाडीमध्ये मुस्लिम समाजाला शादीखाना 1,80,00,000 रुपये निधी मंजूर केलेला आहे, आलेला आहे, मंजूर आलेला आहे, निधी येऊन पडलेला आहे. एवढं काही दिवसामध्ये ते काम चालू होईल. आज या ठिकाणी पत्रकार बंधू, तुम्ही मला बोलण्याचं चान्स दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. नक्कीच होते प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला संधी द्या, आम्ही नक्कीच प्रभाग 13 असेल किंवा फलटण नगरपालिकेचा विकास करून दाखवू. धन्यवाद.